हॅलो फ्रेंड, तर चला इथे मी एक बाउल छोले घेतलेले आहेत. रात्रीच भिजत घातले होते मी छोले. माझ्या मुलाला खूप आवडतात. आपण याला शिजायला ठेवूया. इथे वाटण घेणार आहे मी. हे बघा, कांदा घेतलेला आहे एक मोठा, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे. त्यात टाकूया आपण जिरं 1 चमचा आणि सर्व खडे मसाले टाकून घेऊन छान असं त्याला तळून घेऊया. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत उभे चिरून. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. याला असं मस्त हलवून घेऊया आणि आपण वाटण करून घेतलेले आहे ते वाटण टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये. वाटण छान असं तळलं की त्यात आपण हे मसाले घालणार आहोत. इथे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, धना पावडर आणि गरम मसाला. हे बघा, आणि परत एक मसाला ॲड करणार आहे मी, छोले मसाला. ते आत्ताच नाही करणार, नंतर करणार आहे मी. उकळी फुटल्याच्या नंतर टाकून घ्यायचा, ते आधी नाही टाकायचा. चला आपण ह्या वाटणामध्ये हे सर्व मसाले टाकून घेऊया. याला हलवून घेऊया आपण चांगलं. इथे छोले शिजून झालेले आहेत माझे. हे बघा, खूप सुंदर असे गाळ शिजलेले आहेत. तर आता आपण वाटणाला आपल्या तेल सुटलेले आहे छान. तर आपण आता यामध्ये छोले टाकून घेऊया आणि याला चांगलं एक जीव होईपर्यंत हलवून घेऊया. हे बघा, आणि पाणी घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार पाणी घाला. तुम्हाला घट्ट ठेवायचं असलं तर थोडं कमी घाला, जास्त थोडंसं पातळ पाहिजे असलं तर जास्त घाला. आणि एक बटाटा घेतलेला होता मी शिजून, तो पण मॅश करून टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं टाका किंवा नका टाकू. हे बघा, 1 चमचा मी छोले मसाला पण घातलेला आहे उकळी फुटल्याच्या नंतर. छान अशी उकळी फुटू द्यायची, मग नंतरच घालायचा. वरीनं कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा, जास्त काही थिक पण नाही झाली, जास्त काही पातळ पण नाही झाली. खूप सुंदर अशी झालेली आहे भाजी आपली. बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करा रेसिपी. बाय बाय.